ग्रामपंचायत कार्यालय मोरेवाडी, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड, वार्ड क्रमांक 3 मधील होत असलेल्या रोडचे बोगस कामाबाबत तातडीने या ठिकाणचं बिल थांबवण्यात यावं म्हणून या ठिकाणी वार्ड क्रमांक येथील रानबा गायकवाड यांच्या घरापासून ते समाज मंदिर पर्यंत चालू असलेल्या रोड कामाच्या बाबत सध्या चालू आहे. सदरील रोडच्या कामाबाबत या ठिकाणचे एस्टिमेट प्रमाणे कुठल्याही प्रकारचे काम होत नाही. तसेच सदरील रोड 2 ते 3 वर्षापासून जशाचा तसा बनवला होता, परंतु त्याच रोडवर आणखीन पुन्हा त्याच प्रकारचा दुसरा डबल रोड बनवण्याचे काम चालू असून पूर्वीचा तयार झालेला रोड उखडलेला नाही, परंतु सदरील या प्रकारचा बोगस रोड बनवल्यामुळे व त्यावरच सध्या दुसरा रोड बनवत आहे. त्याही रोडचे काम अतिशय बोगस आणि निकृष्ट दर्जाचे होत आहे. सदरील रोड बनवत असताना त्याचे काम एस्टिमेट प्रमाणे दिलेल्या तसेच इंजिनिअरिंगने केलेल्या प्लॅन प्रमाणे होत नाही. 2 ते 3 वर्षापूर्वी याच ठिकाणी बनवलेल्या रोडचे हे काम एस्टिमेट प्रमाणे झालेले नाही. त्यामुळे पूर्वीच्या रोडवरच सध्याही नवीन प्रकारचा रोड तयार होत आहे. त्यामुळे या ठिकाणी बोगस काम झालेले आहे आणि बोगस काम होण्याच्या या प्रकारामुळे सदरील टेंडर प्रकारात अनेक प्रकारचे बोगस कामे होत असून सदरील टेंडरधारक, गुत्तेदारधारक व शासनाचा लाखो रुपयाचा अपहार केल्याचा या ठिकाणच्या काही समाजसेवकांनी या ठिकाणी प्रशासनास अनेक अर्ज देऊनही सदरील प्रशासन या गोष्टीवर कुठल्याही कारवाई करत नाही व सदरील प्रकरणाची तातडीने चौकशी करत नाही. त्यामुळे या ठिकाणी सदरील बनवण्यात येणाऱ्या रोडचे टेंडरधारक, कंत्राटदारधारक यांच्या विरुद्ध तातडीने कारवाई करण्यात यावी म्हणून या ठिकाणच्या काही सामाजिक समाजसेवक यांनी ग्रामपंचायत मोरेगाव या ठिकाणी तसेच जिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे सदरील या होत असलेल्या बोगस रोडाचे काम तात्काळ थांबवून तसेच झालेल्या कामाच्या एस्टिमेट प्रमाणे कुठल्याही रोडचे व्यवस्थित काम झालेले नाही व सदरील गेल्या 3 वर्षापासून त्याच रोडचे विविध प्रकारे बोगसरित्या काम करून तेच झालेले काम दाखवण्यात येऊन सदरील या ठिकाणी शासनाच्या तिजोरीला खूप मोठा या ठिकाणचे कंत्राटदार व प्रशासकीय अधिकारी व शासकीय अधिकारी हे शासन लुटण्याचं काम करत आहेत. अशा प्रकारचा या ठिकाणच्या असणाऱ्या सामाजिक समाजसेवकांनी या ठिकाणी प्रशासनास कळविलेले आहे, परंतु या ठिकाणचे प्रशासकीय अधिकारी हे मात्र झोपेचे सोंग घेतलेले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या अनेक कामात या ठिकाणी भ्रष्टाचार चाललेला आहे व या भ्रष्टाचाराला खत पाणी घालण्याचे काम कोण करत आहे याचाही चौकशी करण्यात यावी म्हणून सदरील या ठिकाणच्या ग्रामपंचायतीला काही समाजसेवकांनी व या ठिकाणच्या समाजसुधारकांनी अर्ज व विनंती केलेली आहे. त्यानुसार लवकरात लवकर कारवाई जर नाही करण्यात आली तर या ठिकाणी प्रशासनाच्या व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन व आमरण उपोषण करण्याचा या ठिकाणच्या असणाऱ्या समाजसेवकांनी दिलेला आहे. त्यामुळे सदरील झालेल्या व होत असलेल्या या बोगस कामाकडे प्रशासनाने व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर लक्ष देऊन होत असलेल्या बोगस कामाची चौकशी करून या कामाच्या बाबतीत झालेल्या अनेक घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी व सदरील कामासाठी दिलेले शासनाने व शासनाकडून व शासकीय कंत्राटदारांना देण्यात येणारी
सर्व शासकीय बिले जशाला तशी थांबवून सदरील होत असलेल्या बोगस कामाला थांबवण्यात यावे म्हणून सदरील या प्रकारचा या ठिकाणच्या ग्रामपंचायत व जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी अर्ज सादर केलेला आहे. तरी लवकरात लवकर चौकशी करून सदरील झालेल्या बोगस कामाची तपासणी करून झालेले बोगस काम थांबवण्यात यावे. मी सत्यवादी सोबत सत्यवादी 77 वैजनाथ सूर्यवंशी.